भोगवटादार वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी शासन निर्णय GR निर्गमित. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने भोगवटादार वर्ग -2 आणि भाडेपट्ट्याने किंवा कब्जे हक्काने धारण केलेल्या शासकीय जमिनी भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे. दिनांक 4 मार्च 2025च्या नियमांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर आणि जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी या सर्वकष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रलंबित अर्जांना नवीन नियमांचा लाभ यापूर्वी शासन किंवा जिल्हाधिकारी स्तरावर दाखल करण्यात आलेले, विहित मुदतीत अथवा मुदतीनंतर आलेले आणि अधिमूल्याची रक्कम न भरल्यामुळे प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांना आता नवीन नियम 2025 मधील तरतुदी लागू राहतील. अर्जदारांना नवीन नियमांनुसार अधिमूल्य भरण्याची नोटीस दिली जाईल आणि त्यांना त्यांचे आक्षेप मांडण्याची पूर्ण मुभा असेल. अत्यावश्यक सेवा आणि वन जमिनींना रूपांतरणातून सूट नागरिकांना सार्वजनिक सोयीसुविधा आणि अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे विभाग, महामंडळे किंवा संस्थांना प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचे वर्ग -1 मध्ये रूपांतरण करता येणार नाही. तसेच राज्यातील वनजमिनी किंवा महसूल विभागाने वाटप केलेल्या कोणत्याही वनक्षेत्राला या रूपांतरणाच्या तरतुदी लागू होणार नाहीत. याशिवाय महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत मिळालेल्या जमिनींनाही यातून वगळण्यात आले आहे. अधिमूल्य आकारणी आणि कडक नियम. निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक अशा मिश्र वापराच्या भूखंडांचे रूपांतरण करताना त्या वापराच्या क्षेत्राच्या प्रमाणात प्रचलित दराप्रमाणे अधिमूल्य आकारले जाईल. शासकीय जमिनीच्या मूळ मंजूर प्रयोजनासाठीचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्याच्या दिनांकापासून 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याखेरीज रूपांतरण करता येणार नाही. अंतिम आदेश निर्गमित करण्यापूर्वी अधिमूल्य भरण्याच्या नोटिसीच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत ही रक्कम भरणे बंधनकारक राहील. ज्या प्रकरणांमध्ये अधिमूल्याची रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल तिथे राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी कोणतेही आदेश पारित करू शकणार नाहीत. अशा प्रकरणांची 3 महिन्यांत छाननी करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावे लागतील. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या कोणत्याही परिपूर्ण अर्जावर जास्तीत जास्त 3 महिन्यांच्या आत योग्य तो निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वयंपुनर्विकास गृहनिर्माण संस्थांसाठी अटी. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या वाढीव चटई क्षेत्रापैकी FSI 25% क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजनेतील PMAY लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास किंवा वाढीव FSI उपलब्ध नसल्यास 5% अधिमूल्य सवलत मिळणार नाही आणि भरलेली रक्कम शासन जमा होऊन भूखंड पुन्हा वर्ग -2 समजला जाईल. तसेच योजना मंजूर झाल्यापासून 2 वर्षांच्या आत पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक आहे. सदर शासन निर्णय GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या नियमांचे कडक पालन करावे असे आदेश उपसचिव संजय धारुरकर यांनी दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.